ही अशी टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी, अगदी भन्नाट चवीची पुरणपोळी कशी बनवायची? आणि ह्यासाठी जे पुरण आहे ते वाटण्यासाठी मी नाही कोणत्याही पुरण यंत्राचा वापर केला आहे, ना मिक्सरचा, ना पाटा वरवंटा आणि नाही पुरणाची गाळणी किंवा चाळणी. ठीक आहे, कशाचाच उपयोग न करता मी अगदी चुटकीत 1 ते 2 मिनटात याचं पुरण वाटून तयार केलेलं आहे. तुम्हाला देखील जर बघायचं असेल ना मी ते कसं वाटलं, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. यासोबतच मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत ऑफिसला जाणाऱ्यांसाठी किंवा नवशिक्यांसाठी, तर हा व्हिडिओ अगदी उत्तम आहे. चला तर मग बघूयात करायची कशी पुरणाची पोळी. पुरणपोळीसाठी आपण इथे 1.25 कप चण्याची डाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाणात विचाराल तर ही पाव किलो इतकी आहे, 250 ग्राम. ठीक आहे, हिला आपण एका भांड्यात काढून घ्यायची, थोडीशी निवडायची आणि त्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. पाण्याने धुवून घेतल्यानंतर यामध्ये डाळ बुडेपर्यंत म्हणजे जवळजवळ 4 ग्लास पाणी ॲड करायचं आणि आपल्याला डाळ भिजत घालायची आहे. डाळ जवळजवळ 1 तासासाठी भिजू द्यायची आहे, कारण जर डाळ भिजली तर ती खूप छान मऊसूद अशी शिजते आणि त्यामुळे आपलं पुरण जे आहे ना ते पटकन वाटलं जातं. ठीक आहे, आता मी इथे धुवून घेतली आहे आणि ह्याला झाकण लावून ही 1 तासभर मी इथे भिजू दिली आहे. आता 1 तास झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता डाळ जी आहे ती खूप छान अशी फुलून आलेली आहे आणि ती जर तुम्ही बोटाच्या नखाने जर मोडून बघाल तर ती सहज अशी मोडली जाईल. आता ही डाळ उपसून मी कुकरमध्ये घातली. कुकरमध्ये डाळ घातल्यानंतर जवळजवळ 2 ग्लास पाणी घातलं आहे आणि जर तुम्ही बोटाने मोजाल तर डाळीच्या वर अर्धा इंच इतपत पाणी आलं पाहिजे, एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 1 टीस्पून तेल किंवा तूप इथे घालायचं. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला शिट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या 5. मोठ्या आचवरती कुकर ठेवायचं आहे. 1 शिटी आपल्याला मोठ्या आचवर घ्यायची आहे. 1 शिटी झालं की गॅस मध्यम टू लो करायची आहे आणि मध्यम ते कमी आचेवरती आपल्याला 4 शिट्या घ्यायच्या आहेत. ही डाळ शिजायला जवळजवळ 15 मिनटं लागतात, 5 शिट्या यायला. ठीक आहे, आता डाळ जोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण पीठ लावून घेऊ. त्यासाठी मी ते 1/4 कप मैदा घेतलेला आहे आणि 1/4 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ पूर्णपणे चाळून घ्यायचं आहे. यामधला जो चोथा असतो तो निघून गेला पाहिजे, अशा रीतीने. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि जवळजवळ 1/4 कप पाणी, इतकंच पाणी घ्यायचं, याहून जास्त पाणी घ्यायचं नाही आहे. 1/4 कप पाणी घेऊन हे पीठ चांगलं मळायचं आहे आणि मळताना आपल्याला कोणतंही तेल वगैरे आधी घालायचं नाही आहे. आधी आपण थोडं थोडं पाणी घालून पूर्ण पीठ मळून घ्यायचं. पीठ चांगलं मळलं गेलं याप्रमाणे की आता आपण 1 चमचा तेल किंवा 1 चमचा तूप, जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे याला लावून घ्यायचं आणि कणिक परत एकदा मळून घ्यायची. ओके, आता 1/4 कप पीठ जे आहे ते वजनी प्रमाणात म्हणाल तर टोटल जे पीठ आहे ते 200 ग्राम आहे, म्हणजे 100 ग्राम मैदा आणि 100 ग्राम गव्हाची कणिक. ठीक आहे, अशा रीतीने 200 ग्राम पीठ येते. आता 1/4 कप पाण्याने पीठ मळल्यानंतर ते याप्रमाणे मऊ होतं. आता मळलेलं पीठ आपण एका भांड्यात घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे. जेवढं पीठ बुडेल इतपतच पाणी ओतायचं आहे. ठीक आहे, या रीतीने. आणि हे पीठ आपल्याला जवळजवळ कमीत कमी 15 मिनटं ते जास्तीत जास्त अर्धा तास इतकाच वेळ या पाण्यात ठेवायचं. याहून जास्त आपल्याला या पाण्यात ठेवायचं नाही आहे. इथे आपल्या 5 शिट्या झालेल्या आहेत, कुकर देखील गार झालेला आहे. तिथे अर्धा तास आपली कणिक पाण्यामध्ये मुरते तोपर्यंत आपण पुरण बनवून घ्यायचं. आता आपण कुकर ओपन केला. ही तुम्ही डाळ पाहू शकता किती मऊसूद अशी शिजली आहे. या रीतीने तुमची डाळ जी आहे ती शिजली गेली पाहिजे, इतकी मऊसूद. बोटाने जर त्याला प्रेस कराल तर एकदम त्याचा लगदा झाला पाहिजे. आता आपण एक असं भांडं घ्यायचं, त्यावर अशा रीतीने एक चाळण ठेवायची आणि चाळणीवर शिजवलेली डाळ जी आहे ती पूर्ण घालून घ्यायची. यामुळे काय होईल, डाळीचा जो कट आहे तो पूर्णपणे खाली भांड्यात येईल आणि आपल्याला पाणी विरहित डाळ जी पुरणासाठी लागते तशी मिळेल आपल्याला. अशी डाळ घालून तुम्ही 3-4 मिनटं ठेवा, पूर्ण त्याचा कट जो आहे तो भांड्यात येईल. आता आपण कट ठेवूया साईडला आणि ज्या कुकरमध्ये आपण डाळ उकडली आहे त्याच कुकरमध्ये, कारण माझा कुकर जो आहे तो स्टीलचा आहे आणि जाडबुडाचा आहे, सो मी ह्यातच करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरं भांडं घ्या जे जाडबुडाचं आहे. त्यात ती निथळलेली डाळ काढून घ्यायची आणि एक स्मॅशर घ्यायचा. त्या स्मॅशरच्या साहाय्याने अशा रीतीने डाळ जी आहे
ती घोटून घ्यायची. ठीक आहे. डाळ अगदी छान मॅश करून घ्यायची. डाळ पूर्णपणे मॅश व्हायला जवळजवळ 1 ते 2 मिनटंच लागतात, याहून जास्त वेळ लागत नाही. मी म्हणाली ना, चुटकीत बनवू शकता तुम्ही पुरण. म्हणजे अजिबात तुम्हाला काही परत परत तिला चाळणीतनं काढा वगैरे अशी काहीच गरज नाही. 1 ते 2 मिनटात ही डाळ झाली मॅश. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हिचा लगदा झालेला आहे. आणि आता आपलं पुरण जे आहे ते बनण्यासाठी 10 ते 15 मिनटं इतकाच वेळ लागणार आहे. ठीक आहे. हे बघा, इतकी मऊसूद आपली डाळ जी आहे ती वाटून तयार झालेली आहे. आता आपण पुरण करायला घेऊ. ओके. यासाठी आपण गॅस पेटवूयात. गॅसवर हे भांडं ठेवायचं ज्यामध्ये तुम्ही डाळ मॅश केली आहे. म्हणून मी सांगितलं की आधीच जाडबुडाचं भांडं घ्या. आता यामध्ये चिरून ठेवलेला जो गूळ होता तो घालायचा आहे. इथे जवळजवळ 1/2 किलो डाळीसाठी मी 1/2 किलो गूळ घेतला आहे आणि तो बारीक चिरलेला आहे. हा गूळ जो आहे तो केशरी रंगाचा आहे. आता डाळ आणि गूळ यांना चांगलं मिक्स करायचं आहे. हळूहळू हा गूळ वितळेल आणि मिश्रण जे आहे तुमचं ते पातळ होत जाईल. अगदी पातळ. तुम्ही असं जर पळीने वर खाली कराल तर ते इतपत पातळ असेल, तुम्ही पाहू शकता. तर अजिबात घाबरायचं नाही आहे. जर तुम्ही नवशिके असाल तर ही पहिली स्टेज आहे की गूळ वितळलं आहे, डाळ आणि गूळ एकदम असं पिघळलेलं आहे. सो या रीतीने ते दिसणार त्याची कन्सिस्टन्सी. आता काय करायचं, हे आपल्याला आटवायचं आहे. ठीक आहे. हे जे पातळ झालं आहे ते आपल्याला घट्ट करायचं आहे. त्यासाठी हातामध्ये एक असं झाकण ठेवायचं, नाहीतर हे जे उडत आहेत ना शिंतोडे ते सगळे अंगावर उडू शकतात. त्याचा चटका जोरदार लागतो. आता त्याआधी मी इथे 2 टीस्पून साखर घातलेली आहे. यामुळे पुरण लवकर आळतं. हे बघा, हे असं उडतं ना, म्हणून आपल्याला हातात झाकण ठेवायचं आहे आणि सतत याला हलवत राहायचं आहे मध्यम ते फास्ट गॅसवर. पण फास्ट जास्त ठेवू नका, कारण की या स्टेजला ना हे पटकन लागतं खाली आणि मग आपलं पुरण थोडंसं कडवट होऊ शकतं जर जळलं तर. म्हणून त्याला सतत हलवत राहायचं मध्यम गॅसवर आणि हातामध्ये ती एक प्लेट ठेवायची म्हणजे चटके नाही लागणार. आता एका बाजूला आपण अर्ध जायफळ आणि 8 ते 9 वेलची याची पूड करून ठेवायची. आता इथे आपलं अजून पुरण झालेलं नाही आहे, कारण मी चमचा पुरणाच्या मध्ये घातला, तो चमचा खाली पडतो आहे. याचा अर्थ पुरण झालेलं नव्हतं. आता तुम्ही पाहू शकता की पुरण जे आहे ते थोडंसं घट्ट होत आलं आहे. जवळजवळ 15 मिनटं झाली आहे मी पुरण शिजवते. आत्ता मी यामध्ये पळी घालते आणि ती जराही हलत नाही आहे. म्हणजे आपलं पुरण जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे. हे पुरण होण्यासाठी मला 15 मिनटं लागली. ठीक आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घालून घेऊयात आणि हे चांगलं मिक्स करूयात आणि हे गार व्हायला ठेवायचे आता आपल्याला, कारण की हे जसं जसं गार होईल ना तसं हे आणखी सुकत जाईल, हे आणखी घट्ट होत जाईल. ठीक आहे. तरी एकदम राईट कन्सिस्टन्सी आहे. जवळजवळ 15-20 मिनटं याला गार करायचं आहे. तिथे आपलं पीठ मुरत होतं, तोपर्यंत इथे पुरण गार होऊन तयार असेल. आता हे गार झालं आहे पुरण. गार झाल्यावर तुम्ही पाहू शकता किती मऊसूद असा गोळा एकदम इझिली बनलेला आहे. कुठे आपण पुरण काही कुठच्या गाळणीतनं काढलेलं नाही, चाळणीतनं काढलेलं नाही, पुरण यंत्रातनं काढलेलं नाही, तरी देखील आपलं पुरण एकदम सुंदर झालं आहे. आता मी काय करते, मी एकटीच सगळं करते ना, तर त्यामुळे ना मी लाटते पण एका बाजूला आणि शेकवते पण एका बाजूला पुरणपोळ्या. तर मी त्याचे गोळे ना एकदाच करून घेते जेवढ्या मला पोळ्या करायच्या आहेत. तर मला एवढ्या सारणामध्ये ना 15 एकदम छानवाल्या पुरणपोळ्या तयार होतात. तर मी 15 गोळे आधीच करून घेतलेले आहेत. आता हे एक गोळा बनेल इतपत जे सारण उरलं आहे आणि जे भांड्याला लागलं आहे हे मी ते आपण जो कट काढून ठेवला आहे ना त्यात घालून ठेवते कटाच्या आमटीसाठी. याची मी आमटी बनवेन. तर यासाठी हे पुरण मी इथे घातलं आहे. आता आपण जे पीठ ठेवलं होतं ते चेक करू. अर्धा तास झालेला आहे. कणिक चांगली तिंबली गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता याचं पाणी आपण पूर्ण असं निथळवून घेऊ आणि ह्याला आपण थोडीशी मळून घेऊ. पण लक्षात ठेवा, हे अर्ध्या तासापेक्षा जर जास्त तुम्ही पाण्यात ठेवलं ना तर हे पीठ खूप पातळ होऊ शकतं. मग तुम्हाला जर पातळ झालं ना तर वरनं थोडंसं पीठ परत ॲड करावं लागेल. म्हणून 15 मिनटं कमीत कमी ते जास्तीत जास्त अर्धा तासच हे पीठ ठेवायचं आहे. म्हणजे ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्यासाठी तर एकदम खूप छान रेसिपी आहे ही, पटापट पुरणपोळ्या. ठीक आहे. आता मी इथे छान मळलं आहे आणि मळताना ह्याला मी 2 चमचे तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तूप देखील लावून घेऊ शकता. ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. किती असं छान लवचिक आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता जसे मी 15 तिकडे गोळे काढून घेतले आहेत ना पुरणाचे, तसे 15 गोळे पिठाचे देखील काढून घेते. असं केल्याने काय होते, जर आपण एकटंच करतो आहे ना कोण, तर पटापट तिथे पोळी शेकेपर्यंत ना इथे तुमची पोळी जी आहे ना ती लाटून होते. अजिबात कोणावर काही डिपेंड वगैरे राहायची गरज नाही पडत. तुम्ही इथे लवचिकता पाहू शकता पिठाची.
ठीक आहे. चला तर आता आपण जाऊया फायनल स्टेजकडे, पुरणपोळी बनवण्याकडे. इथे आपले गोळे तयार आहेत, पुरणाचे पण आणि पिठाचे पण. तुम्हाला गोळे आधी तयार करायचे नसतील तर तुम्ही नका करू, तुम्ही डायरेक्ट घ्या तुमच्या अंदाजाने. ठीक आहे. आता इथे तेल लावायचं असेल तर तेल घ्यायचं, तूप लावायचं असेल तर तूप घ्यायचं. ठीक आहे. आणि लाटायला आपण सुरुवात करायची. त्यासाठी मी इथे स्वच्छ असं पोलपाटाने लाटणं घेतलेलं आहे, ज्याला काही चिटकणार नाही असं. ठीक आहे. आता इथे आपण एक गोळा जो आहे, एक लाटी जी आहे ती घेऊयात आणि तिला ना पिठामध्ये असं घोळवून घ्यायचं आणि तिची एक खोलगट अशी वाटी बनवायची. आणि हे पीठ जितकं लवचिक आहे ना, तुम्हाला पटापट येईल त्याची लाटी बनवायला. अगदी तुम्ही नवशिके जरी असाल ना तरी पटकन बनवू शकाल, काही टेन्शनची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि जर असं नाही केलात ना तर थोडंसं लाटून घ्यायची तुम्ही इतक्या साईजची आणि मग त्यामध्ये तो पुरणाचा गोळा ठेवलात ना तरीही चालेल. आता हे असं झालेलं आहे, ह्याची वाटी बनलेली आहे. आता आतमधल्या बाजूला ना आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं या रीतीने आणि तो जो गोळा आहे पुरणाचा तो यामध्ये भरायचा आहे. आता हा जो पुरणाचा गोळा आहे तो दुप्पट आहे, पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट आहे. मी अगदीच दुपटीपेक्षा जास्त वगैरे सारण असं भरत नाही, जरी मी मैदा वापरला आहे तरी. कारण काय होतं ना, भरायला काय आपण तिप्पट सारण देखील भरू यामध्ये, कारण हा मैदा आहे अर्धा, त्यामुळे पोळी अजिबात फाटणार नाही. पण पोळीची चव जी आहे ना अतिशय गोड होईल. आणि काय माहिती आहे, खाताना तुम्हाला पुरण इतपतच लागेल, मजा नाही येणार. पुरणपोळीची मजा तेव्हा असते जेव्हा पिठाचं प्रमाण आणि पुरणाचं प्रमाण एकदम बरोबर आहे, ना काही जास्त ना काही खूपच कमी. ठीक आहे. अगदी जास्त पीठ असेल आणि कमी जर तुम्ही पुरण भरलं तरी देखील ती खायला पीठ लागेल, आणि अतिशय जास्त पुरण भरलात तर खायला पुरण लागेल. तसं होता कामा नये. दोघांचा बॅलन्स ठेवूनच ही पुरणपोळी बनवायची आहे. म्हणून मी इथे दुप्पट पुरण वापरलेलं आहे. आता पुरण भरून जेव्हा तुम्ही गोळा बंद करता त्यानंतर तो पिठात घोळवायचा आणि हलकेच असा थापून घ्यायचा, जसा मी तुम्हाला दाखवला. आणि थापल्यानंतर पोळीना हलकेच हाताने लाटून घ्यायची आहे. अजिबात फाटणार नाही ही, कारण ह्यामध्ये अर्ध प्रमाण मैद्याचं आहे, अर्ध गव्हाचं आहे. अगदी नवशिक्यांसाठी ना खूपच उत्तम रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. हलक्या हाताने लाटा, फक्त खूप जास्त दाब देऊ नका. पोळी लाटताना पोलपाटावर कोणताही पेपर किंवा कापड काही घ्यायची गरज नाही आहे. अगदी इझिली तुमची पोळी लाटली जाईल. तुम्ही पाहू शकता, कुठेही फुटणार नाही. जेव्हा तुम्ही ते गोळा बंद कराल ना तेव्हा त्याची जी बंद बाजू आहे ना, बंद केलेली, ती खालच्या बाजूला असू द्या लाटताना. ठीक आहे. आता आपण गॅस ऑन करू, त्यावर एक तवा ठेवू, त्यावर थोडंसं तेल किंवा तूप शिंपडून घेऊ आणि मध्यम गरम तव्यावर आपण पोळी घालून घेऊ. पोळीची जी वरची बाजू आहे ना ती खाली असली पाहिजे तव्याच्या, अशी. ठीक आहे. आपण लाटताना जी बाजू वर ठेवली होती ती तव्यावर खालच्या बाजूला गेली पाहिजे. आणि जो तव्याचं तापमान आहे ते अतिशय कमी असायला पाहिजे, नाही तर पोळी आपली पटकन करपेल, यामध्ये गूळ असल्यामुळे आणि आवरण पातळ असल्यामुळे. आता इथे पोळी शेकते आहे, तोपर्यंत आपण इथे दुसरं पोळीचं पुरण भरून पोळी लाटून घेऊ. ठीक आहे. अशा रीतीने मी माझा हा उंडा बनवला, हा आता मी लाटेन. ओके. आणि तिथे ती पोळी शेकते. पोळी सारखी परतायची नाही आहे, एकदा किंवा दोनदाच परतायची आहे. आता पोळी टाकल्यानंतर त्यावर जेव्हा अशा रीतीने बबल्स येतील त्यावेळेला वरून तेल किंवा तूप घालून आपण हलक्या जाताने तिला सोडवून परतून घ्यायची अशी. आणि गॅसची आच कमी ते मध्यमपेक्षा कमी इतपत असली पाहिजे. अगदी मध्यम किंवा मोठ्या गॅसवर ही पोळी शेकवायची नाही आपल्याला. आता हिची दुसरी बाजू शेकते तोपर्यंत मी इथे पोळी लाटून देखील घेतलेली आहे. आता इथे मी दुसऱ्या बाजूनेही तेल लावून घेतलं आहे आणि पोळी परतून घेतली. आता मी अर्ध्या पोळ्या तेलाच्या केल्या आहेत, अर्ध्या तुपाच्या केल्या आहेत. काहींना आमच्याकडे तुपाच्या पोळ्या चालत नाहीत म्हणून. ठीक आहे. अशा रीतीने मी एक एक करून सर्व पोळ्या बनवून घेईन. पोळी काढल्यानंतर तिला अशा रीतीने चाळून उलट करून त्यावर घालायची. थोडा वेळ 1-2 मिनटं यावर ठेवल्यानंतर पोळीला फोल्ड मारायचा आणि आपण चपातीच्या डब्यात जशी ठेवतो तशी तुम्ही ठेवू शकता. ओके. बघा किती छान खरपूस अशी पोळी भाजली गेली आपली, किती सुंदर डाग येत आहेत आणि छान फुलली देखील जाते, अगदी पटापट फुलते. अशा रीतीने तुम्ही सर्व पोळ्या बनवून घ्या. जर तुमची रेसिपी संदर्भात काहीही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि या होळीला किंवा कधी आपल्या सणासुदीला ही पोळी नक्की, पुरणाची पोळी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, माझ्या ट्रिक्स आणि शॉर्टकट्स कसे वाटले मला नक्की सांगा. हॅपी होली. बाय.